त्यानंतर पुणे शहरात दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून रस्त्यावर अक्षरशः पाणी वाहताना दिसतंय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय। पुण्यात दुपारी आलेल्या या पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसून येतंय। पुण्यात पावसामुळे भर दिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली। त्यामुळे काही वाहन चालकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू केल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात जवळपास 1 तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडलाय। तर पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळतंय। याची अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल? अवकाळी पावसामुळे घरात पाणी शिरतंय, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? प्रतीक्षा, अवकाळी पावसाचा फटका आता पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। शहरात आज देखील येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता आणि शहरात जवळपास 2 तास तब्बल पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर शहराची ही परिस्थिती झाली आहे। पुणे शहराचे रस्ते अक्षरशः जलमय झालेले पाहायला मिळतात। मी सध्या पुण्यातल्या डेक्कन परिसरात आहे आणि केवळ डेक्कन परिसर नाही तर जंगली महाराज रस्ता असेल, पुण्याचा फर्ग्युसन कॉलेज रस्ता असेल, कात्रेज, स्वारगेट, कोंढवा किंवा इतर सगळ्या भागांमध्ये हीच परिस्थिती आहे। कमरेभर पाण्यातून पुणेकर आपला रस्ता जो आहे तो काढत आहेत। ही दृश्य जी पाहताय, सगळे रस्ते आता जलमय झालेत। जवळपास 2 तास जोरदार बॅटिंग पावसानं पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये केलेली होती आणि त्यानंतर खरं तर 3 मुख्य गोष्टी जर सांगायचं झालं तर रस्ते जलमय झाले। काहींच्या घरात, जी घरं सखोल भागात येतात, म्हणजे जसं मी सांगितलं की कात्रजचा बालाजीनगर परिसर असेल, त्या परिसरात घरांमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे आणि पुणेकरांची मोठी तारांबळ प्रतीक्षा। आता खरं तर ही जी वेळ आहे ती ऑफिसेस सुटण्याची वेळ आहे। हा सगळा मुख्य रस्ता आहे। खरं तर शहरासह जिल्ह्याला येलो अलर्ट दिल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून पावसाने जोरदार जो आहे तो पाऊस या शहरात बरसताना पाहायला मिळाला होता। शेतीचं जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। केवळ शेतीचं नुकसानच झालं नाही तर अनेकांच्या घरात पाणी शिरले। ही दृश्य पुणे शहराची आहेत। आता पुण्यातला आणि पिंपरी चिंचवड शहरातला पाऊस थांबलेला पाहायला मिळतोय, मात्र रस्ते अजूनही तसे जलमय आहेत। प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? कारण जो पावसाचा अलर्ट पुणे वेधशाळेकडून देण्यात आला होता तो आजही येलो अलर्ट होता। गेल्या 4 दिवस शहराला येलो अलर्ट जो होता, त्यानंतर 4ही दिवस मोठा पाऊस पुणे शहरात पडताना पाहायला मिळाला आणि रस्ते आज 4थ्या दिवशी हीच परिस्थिती आहे। रस्ते सगळे जलमय झालेत। काही ठिकाणी गाड्या, दुचाकी असेल, 4 चाकीच्या बोनेट पर्यंत पाणी गेलेलं पाहायला मिळतंय। दुचाकी अनेक ठिकाणी बुडालेले आहेत। नदीपात्रामध्ये हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाले। प्रशासन आता अलर्ट मोडवरती आले। कुठलीही हानी होऊ नये याची काळजी आता प्रशासनाकडून घेतली जाते। पण तब्बल 2 तास जी पावसानं जोरदार बॅटिंग शहरात केली होती, त्यानंतर शहरातले अनेक रस्ते जलमय झाले, अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि आता पुणेकरांची कुठेतरी मोठी तारांबळ, वाहतूक कोंडीला पुणेकर सामोरे जातात। कारण शहरातल्या अनेक ठिकाणी जिथं जिथं पाणी साचले तिथं वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली। माझ्या मागे जरी बघितलं ना तर हळूहळू वाहतूक कोंडी होतीये। दोन्ही रस्ते जिथे वन वे आहेत तिथे 2 वे करण्यात आलेले आहेत, म्हणजे वाहतूक कोंडी टाळता यावी। पण आता संध्याकाळच्या सुमारास ज्यावेळेस सगळे ऑफिसेस सुटतील, शहरातल्या अनेक भागात अशीच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता पाऊस थांबलाय पण रस्ते अजूनही पाणी जे आहे रस्त्यावरती आहे आणि रस्ते अजूनही जलमय असलेले पाहायला मिळतात। प्रतीक्षा, निश्चितच अभिजित, याबद्दलचे अधिकचे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकता पुण्यात सध्या 2 तास झालेल्या पावसाने काय हाल केलेत पुण्याचे। रस्त्यावर अक्षरशः पाणी साचलेलं आहे। आता वाहनांची दुरावस्था त्यामुळे होते। पाण्याखाली वाहनं गेलेली आहेत, लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। ग्रामीण भागात पुण्याच्या काही ठिकाणी गारपिटीचा देखील पाऊस पडलेला आहे, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी। आणि आपण पाहू शकतो थेट दृश्य पुण्याचे 2 तासाच्याच पावसामुळे, अवकाळी पावसामुळे अगदीच कुणी सावध नसल्यामुळे ह्या ज्या पाण्याचा जो पावसाचं पाणी जे साचलं आहे त्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना यामुळे सहन करावा लागतोय। पीक आवरमध्ये याचा सर्वात जास्त त्रास